आता ही कळी स्टेज आहे. आता हे फळ आहे ना, आज रात्री हे फुल उमलणार. ब्रह्मकमळ आहे हा. ते, आणि हे सेम दिसणार. 7 वाजता हे उमलणार आणि सकाळी 6-7 वाजेपर्यंत. याच्या अगोदरची स्टेज तुम्ही इथं बघू शकता. हे बघ, ही बटन स्टेज, ही बटन स्टेज. ही 35 दिवसात तुमचं पहिलं फळ हार्वेस्टिंगला येणार. अच्छा. त्याच्यानंतर पहिलं फळ हार्वेस्टिंगला येण्याच्या अगोदर सेकंड लॉट तुमचा लगेच बर्डिंगला असतो. ही अशी सायकल असते ती. एक हार्वेस्टिंगला येतो, एक रेडी होतो, एक फ्लॉवरिंगला असतो. सी घ्या किंवा जम्बो घ्या, त्या पानांमध्ये ओळखणं इतकं सोपं नाही नवीन शेतकरी. अच्छा, मग ते फरक मला कसं समजून सांगणार? तुम्ही तो फरक जवळ करता आता बघा, तुम्ही तो बघू शकता. सी व्हरायटीचं पान आहे आपले. व्हरायटी लेंथ बघा पाण्याची किती, इथून तर इथपर्यंत आहे. ते काट्यांचे जे अंतर आहे बघा एकदम सेम आहे. 1 2 3 याच्यामध्ये डिफरन्स नाही आहे. तुम्ही बघू शकता. प्लस त्याच्यावर सनबर्निंग नाही. आता तुम्ही इतकं उन्हातलं पान आहे. सगळ्यात लो कॉस्ट. याला मजुरी फार कमी लागते. रासायनिक खत याला कमी लागतं. त्याच्यानंतर केमिकल फार कमी लागतं. ऍक्च्युली काय, ते पान साबर आहे. त्याच्यावरती केमिकल तुम्ही जगात ऑब्झर्व करण्यासाठी काही नाहीच आहे त्याला. शेतीला पूरक असणारे व्यवसाय असेल किंवा आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे किंवा आधुनिक पद्धतीने शेती करणाऱ्या अनेक शेतकऱ्यांना भेटी दिल्या आहेत. त्याच अनुषंगाने मी आता नाशिक जिल्ह्यातील अवघ्या किंवा नाशिक तालुक्यापासून 15 ते 20 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या वाडगाव या ठिकाणी आलेले. साधारणपणे या ठिकाणी आता तुम्ही पाहिलं तर तब्बल माझ्यासोबत जे सर आहेत 11 एकर शेती करताना 11 एकर मध्ये जवळपास 6 ते 7 एकर द्राक्ष आणि 6 एकर ड्रॅगन फ्रूटची लागवड त्यांनी या ठिकाणी केलेली. महाराष्ट्रभरामध्ये आतापर्यंत अनेक शेतकऱ्यांनी ड्रॅगन फ्रूटची लागवड केली, परंतु काही कारणास्तव त्याच्यामध्ये तोटा झाला किंवा ते नुकसानीत गेलं आणि ड्रॅगन फ्रूटची एकंदरीत बदनामी मात्र मार्केटमध्ये झाली. त्या अनुषंगाने यांनी नेमकं काय केलं या शेतीमध्ये ज्याच्यामुळे त्यांना चांगलं उत्पन्न मिळतंय, त्यांच्याशी आज आपण चर्चा करणार आहोत की एकंदरीत जर तुम्हाला ही शेती करायची असेल तर हवामान कशा प्रकारचं असलं पाहिजे, किंवा अगदी तुमची जमीन कशा प्रकारे असली पाहिजे, पाण्याचं नियोजन कसं केलं पाहिजे, या संदर्भात सविस्तर अशी चर्चा आज सरांसोबत आपण करणार आहोत. त्यामुळे व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा. आता आपण व्हिडिओला सुरुवात करणार आहोत. सर, सर्वप्रथम उद्योग भरारी परिवारामध्ये तुमचं स्वागत आहे. आपल्या प्रेक्षकांना तुमचा परिचय सांगा. माझं नाव मयूर दिलीप जोंधळे. मी राहणार मुक्काम पोस्ट वाडगाव ॲट गिरणारे, तालुका जिल्हा नाशिक. अच्छा, आता जर साधारण या ठिकाणी पाहिलं सर तर हा पूर्ण मला डोंगराळ भाग दिसतो. चौबाजूनी पूर्णपणे डोंगर आहे. तर आता ही शेती आपण कधीपासून करताय सर? शेती तसं म्हटलं तर 90 पासून करता, आजोबा वडील आणि आता मी करतोय. तर आपण पहिले द्राक्ष बाग होते, नंतर आपण डाळिंब शेती केली 15 वर्ष, आणि त्याच्यानंतर आपण एक नवीन प्रयोग म्हणून ड्रॅगन फ्रूट गेलं. आता तुमचं वय किती साधारण? माझं आता 35. सर, एक विचार केला तर आता तरुण शेतकरी शेतीकडे वळत नाहीत, आणि तुम्ही आता चांगलं उच्च शिक्षित असून देखील शेती करताय. म्हणजे शेती करणं तसं चुकीचं नाही. खरं तर या पिढीने शेतीकडेच वळलं पाहिजे. शेतीशिवाय पर्याय नाहीये, आणि शेतीकडे नवीन नवीन तंत्रज्ञाना शोध, नवीन नवीन पिकाचा शोध घेतला पाहिजे. आपण असं बोलतोय पण प्रत्यक्षात ते करत नाही. आता तुम्ही प्रत्यक्षात ग्राउंड लेवलला करताय. आता मला एक सांगा सर, या ठिकाणी तुम्ही सांगितलं 6 एकर ड्रॅगन फ्रूटची लागवड केली, अगदी याची सुरुवात कशी झाली? आपण स्टार्टिंगला व्हाईट ड्रॅगन फ्रूट लावलं होतं. त्याच्यात आपण 5 एकरचं प्लांटेशन होतं. पण मग ड्रॅगन फ्रूट आपण ते 2018 मध्ये लागवड केली, आणि ते 4 वर्ष आपण व्हाईट मध्ये काम केलं. ड्रॅगन फ्रूट अतिशय त्यावेळेस क्रेज होता. पण मग कसं आहे, मार्केटमध्ये नवीन अपडेट यायला लागले. आपल्याला शेतीमध्ये अपडेट राहावं लागतं. मग मार्केटमध्ये एक लाल रेड व्हरायटी, त्याच्यानंतर सी व्हरायटी, रेग्युलर व्हरायटी, या व्हरायटीची चर्चा व्हायला लागली. जम्बो व्हरायटी. मग आपण त्याच्यामध्ये जरा व्हरायटींचे प्लॉट बघून आपण सी व्हरायटी चॉईस केली आणि जम्बो केली. अच्छा, सुरुवातीला तुम्ही जम्बो व्हरायटी पासून सुरू केली. व्हाईट रेग्युलर व्हाईट, ज्याला मार्केटमध्ये अगोदर मागणी होती. अच्छा, आणि त्याच्यानंतर तुम्ही परत आता रेड व्हरायटी, ज्याला सी व्हरायटी म्हणतात. बरं, आता ड्रॅगन फ्रूट अनेक शेतकरी बघतो आपण तोट्यात गेलेत किंवा ड्रॅगन फ्रूट आम्हाला नकोय. बरं, आता हे जे शेतकरी म्हणतात तर हे का म्हणतायत नेमकं? नाही, विषय काय झाला माहिती का, बरेच क्लायमेट आणि आपल्या क्लायमेट मधली कुठली व्हरायटी सक्सेस होते ते अगोदर त्याचा स्टडी करणं महत्वाचं. बरोबर आहे. आपलं क्लायमेट जर अतिशय पावसाचं आहे किंवा अतिशय आपल्याकडे टेम्परेचर आहे, आपण त्या क्लायमेटनुसार व्हरायटी चॉईस करणं गरजेचं आहे. अच्छा, आपण त्याच्यामुळे आपल्याकडे टेम्परेचर, आता आमच्याकडे इतकं 40+ नव्हतं होत, पण या वर्षी होते. आम्ही ऍक्च्युली अभ्यास करताना असं केलं की टेम्परेचर आपल्याकडे भविष्यात वाढू शकते. मग आपण चॉईस करतानाच सी व्हरायटी केली, आणि जम्बो पण 1 एकर आहे आणि सी पण आहे आपल्याकडे आहे. तर आपल्याला त्या दोघींमध्ये फार डिफरन्स जाणवला, आणि आपण सी व्हरायटीचा जरा जास्त फोकस केला. अच्छा, आता तुम्ही जम्बो पासून सुरुवात केली, ज्याला अगोदर तुम्ही व्हाईट ड्रॅगन फ्रूट. व्हाईट आणि जम्बो रेड. हे जम्बो रेड एक वेगळी व्हरायटी आहे, व्हाईट एक वेगळी व्हरायटी, आणि सी एक रेड मधलीच एक व्हरायटी. अच्छा, म्हणजे सुरुवातीला शेतकऱ्यांनी अगदी रोपाची निवड करत असताना आपल्या भागात तापमान किती आहे आणि त्यानुसार ते बियाणं दम धरेल किंवा ते रोप सशक्त असेल का याचा विचार करणं गरजेचं आहे.
त्यानुसार त्यांनी ते रोपांची निवड करणं गरजेचं आहे. हो. आता तुम्ही 40 डिग्री सेल्सिअस तापमान मला या ठिकाणी सांगताय, तर आता या तापमानामध्ये कुठली व्हरायटी उपयुक्त ठरते? इथं सी व्हरायटी. हम्म. सी व्हरायटी तुम्ही आता बघू शकता. सी मध्ये तुम्हाला फंगस जाणवणार नाही 40 पर्यंत. आता ऍक्च्युली आमच्याकडे 40चं टेम्परेचर आताच गेलंय. याच्या अगोदर आमच्याकडे इतकं टेम्परेचर नव्हतं, कारण आमचा पावसाचा भाग जास्त आहे. बरोबर. पण ह्या वर्षी ऑल ओव्हर टेम्परेचर जास्तच आहे. हम्म. त्याच्यामुळे त्या हिशोबाने आपल्याला ही व्हरायटी बेटर आहे. आणि अच्छा. आज जिथं 43 पर्यंत टेम्परेचर आहे तिथं पण ही व्हरायटी. जिथं अच्छा. आपण मदर प्लांट घेतले हम्म. तिथं ऑलरेडी टेम्परेचर जास्त आहे. अच्छा. तिथं पण ती एकदम भारी दिसली आपल्याला. अच्छा. त्याच्यामुळे आपण त्या अनुसार आपण इकडे तिची लागवड म्हणजे तिथे केली. टेम्परेचर जास्त असल्यामुळे हम्म. तुम्ही तिथं ऑलरेडी ते रोपं तयार होत होते, हो, त्यानंतर तुम्ही इकडे लागवड हो, केली, हो. त्यामुळे तो फरक तुम्हाला जाणवला नाही आणि अगदी या वातावरणात ती जुळून जुळून गेली. बरोबर. आता मला सांगा, लागवड कधी केली पाहिजे याची? याची लागवड तुम्ही साधारण आहे ना जून पासून तर हा. जानेवारी पर्यंत करू शकता. कधीही करू शकतो. कधी करू शकता. आता सुरुवातीला अगदी लागवड केल्यापासून तर हार्वेस्टिंग पर्यंत कधी येतं ते फळ? आता तुम्ही आपण प्लॉट बघूच. तुम्हाला डेमो हम्म. 6 महिन्यात आपली जी व्हरायटी 6 महिन्यातच तिला आपल्याला डेमो मिळून जातो. 6 महिन्यात डेमो 6 महिन्यात म्हणजे पहिलं पीक आपल्याला 6 महिन्यातच मिळणार? पीक म्हणण्यापेक्षा एक डेमो मिळणार म्हणजे एक दोन फळं किंवा सुरुवात होणार. अच्छा. तुम्ही बघू शकता का आपण जे बियाणं आणले किंवा जे प्लांट लावले हम्म. ते आणि ज्याच्याकडनं आणले हम्म. ते सेम आहे का नाही. अच्छा. कारण तुम्ही कसं आहे सी घ्या हम्म. किंवा जम्बो घ्या, हम्म. त्या पानांमध्ये ओळखणं इतकं सोपं नाही नवीन अच्छा, शेतकरी. मग ते फरक मला कसं समजून मग सांगणार? तुम्ही तो फरक जवळ घातला तर आता बघा तुम्ही तो बघू शकता. सी व्हरायटीचं पान आहे आपले. हम्म. व्हरायटी लेंथ बघा पाण्याची किती, इथून तर इथपर्यंत आहे. किती मोठी साईज दिसते. आता तुम्ही बघू शकता बघा. नेक्स्ट पान बघा. हे. आता ऍक्च्युली हे पानं आपण कटिंग केलेले आहे लेंथला. आपण याच्यावरून ओळखू शकतो. आणि प्लस याचे जे काट्यांचे जे अंतर आहे बघा एकदम सेम आहे. 1 2 3 याच्यामध्ये डिफरन्स नाही आहे. तुम्ही बघू शकता. प्लस त्याच्यावर सनबर्निंग नाही. आता तुम्ही इतकं उन्हातलं पान आहे तरी पूर्ण हिरवं आहे. याच्यावर आपण टेम्परेचर मेंटेन करण्यासाठी क्युलिन पावडरचे स्प्रे घेतलेला आहे. 2 स्प्रे आपले झालेले आहे. पण आता मागे जो आपल्याकडे पाऊस झाला त्याच्याने ती पावडर वॉश झाली पूर्ण. अच्छा. हा, पण तरी पण सनबर्निंगचा इफेक्ट तुम्हाला कुठेही दिसणार नाही. तुम्ही बघू शकता हे पान. आता हे नवीन वालं पान आहे. आता हे पान आपल्याला या वर्षी फ्रूट देणार. हे आत्ताचं पान आहे. आणि तुम्ही जे सांगत होते अगोदर जम्बो व्हरायटी, हा. इतक्या तापमानामध्ये ती काय दम धरते की नाही? अच्छा. जम्बो व्हरायटी बद्दल बरोबर. तिला थोडा प्रॉब्लेम येतो. प्रॉब्लेम येतोय म्हणजे काय तिला प्रॉब्लेम? तिच्यात हे जे पान आहे आपण आता तिच्यात जाऊ शकतो आपण प्लॉट मध्ये. नाही, ते आपण नंतर बघूयात पानाचं. म्हणजे तुमचं असं मत आहे की आता महाराष्ट्राचा जर विचार केला तर साधारणपणे ऍव्हरेज जर विचार केला तर 40 डिग्री सेल्सिअस तापमान आता सगळीकडे आढळते. होतंय बरोबर. त्यानुसार आपल्याला आता सी जी काय तुमची व्हरायटी हो. त्याची निवड केली पाहिजे. निवड केली पाहिजे. आता मला सांगा, आता हे अगदी हार्वेस्टिंग साठी तयार होत आहेत काही? आता ही कळी स्टेज आहे. आता हे फळ आहे ना, आज रात्री हे फुल उमलणार. ब्रह्मकमळ आहे हा. ते आणि हे सेम दिसणार. बरोबर. हे Same रात्री दिसतंय. 7 वाजता हे उमलणार आणि सकाळी 6-7 वाजेपर्यंत ते कोंबून जाणार. म्हणजे मिटल्या जाणार, परत सुकून जाणार ते परत. सुकून जाणार. हो. आणि याचं परागीभवन होईल आणि मग इथे जे आहे इथं तुमचं ड्रॅगन फ्रूट तयार होईल. आता साधारणपणे जर जमिनीचा विचार केला तर हा. जमीन कशा प्रकारची हवं सर ड्रॅगन फ्रूट साठी? जमीन फक्त ती पावसाळ्यामध्ये पाणी लिच आउट झालं पाहिजे. पाण्याचा निचरा होणारी निचरा जमीन, होणारी जमीन पाहिजे. जमिनीमध्ये पाणी साठलं नाही पाहिजे. बरोबर. अशा प्रकारे अशा जमीन हवी. प्रकारची जमीन. म्हणजे काळ्या प्रकारची असावा किंवा हलकी मध्यम स्वरूपाची असावा असं काही नाही. असं इतकं काही बेटर प्रॉब्लेम नाही. आता माझ्याकडे दोन्ही प्रकारचे सॉइल आहे. हलकी पण आहे आणि भारी पण आहे. आम्हाला त्याची इतकं काही डिफरन्स जाणवला नाही. फक्त एकच आहे, जिथं पाणी तुमचं बागेत साचणार तिथं मग तुम्हाला माल बाहेर काढण्यासाठी किंवा हार्वेस्टिंग साठी अडचण येणार. म्हणजे निचरा होणारी जमीन असावी. बरोबर. हा, बरोबर आहे. त्याच्यानंतर आता विचार केला तर तुम्ही आता हे लागवड करण्याला अगदी दोन्ही झाडामध्ये अंतर किती तुमच्या, किंवा किती बाय कितीवर लागवड केली आता? आता ही 10x2 वरती. 10x2 वरती, म्हणजे प्रत्येक झाडामध्ये 2 फुटाचं अंतर आहे. पण आता आपण नवीन जे प्लांटेशन करतोय ते 12x6 वरती करतोय. त्याच्यामध्ये थोडंसं अंतर भेटतं, मध्ये मशागतीला वावर भेटतं. कारण की ऍक्च्युली आपण पण इतका स्टडी केला नव्हता का सी व्हरायटीची एव्ही ग्रोथ आहे. याची ग्रोथ खूप आहे. तुम्ही बघा प्रत्येक पानाची साईज 3 ते 4 फूट आहे. आपण तो अभ्यास केला नव्हता की इतकी साईज होईल त्या पानाची. मग त्याच्यावर आपण त्याला डिस्टन्स दिलंय. पानाची अजून तिला जागा भेटण्यासाठी आपल्याला ते अंतर वाढवावं लागतंय. बरोबर आहे. म्हणजे याच्यामुळे काही उत्पन्नात किंवा उत्पादनात काही फरक पडत नाही? नाही, उलट बेटर आहे. उलट बेटर आहे. बेटर आहे.
अंतर आपण जास्त ठेवलं तर अंतर उत्पादन जास्त ठेवलं की तुमचे पानं वाढणार, पानाची संख्या वाढणार तुमची, हा. कारण की ऍक्च्युली त्या प्लांटची कॅपॅसिटी जास्त आहे फ्रूट देण्याची. अच्छा, हायब्रिड व्हरायटी बरं. आता याच्या हार्वेस्टिंगचा जो पिरियड असतो तो कधी असतो? साधारण जून पासून, जून पासून सुरू होणार. जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर. म्हणजे 6 महिने जवळपास त्याचा हो, हार्वेस्टिंगचा पिरियड आहे. चालू असतं. आता हे कंटिन्यू चालू राहणार. हे लॉट नुसार येत असतं. हा. आता तुमचं जसं क्लायमेट, एकदा पाऊस तुमच्याकडे आला की त्याला बर्डिंग चालू होणार. हा. बर्डिंग चालू झाली की 35 दिवसात तुमचं पहिलं फळ हार्वेस्टिंगला येणार. अच्छा. त्याच्यानंतर पहिलं फळ हार्वेस्टिंगला येण्याच्या अगोदर सेकंड लॉट तुमचा लगेच बर्डिंगला असतो. ही अशी सायकल असते ती. एक हार्वेस्टिंगला येतो, एक रेडी होतो, एक फ्लॉवरिंगला असतो. अच्छा, हो. अशी त्याची प्रोसेस आहे. प्रोसेस ही 3 टप्प्यात असतात. तुम्ही इथं बघू शकता आपल्या का आता ही कळी काल परवा उमललेली. हे बघा, हा? ही आज उमलणार आहे, कळी स्टेजला आहे, बरोबर. बरोबर. याच्या अगोदरची स्टेज तुम्ही इथं बघू शकता. हे बघा, ही बटन स्टेज, ही बटन स्टेज. अच्छा, ही सुरुवातीची एकदम. ही सुरुवातीची. त्याच्यानंतर ती कळी थोडी मोठी होणार, मग तिचं रूपांतर फुलापासून फळात होणार. साधारण किती दिवसाचा काळ असतो हा पूर्ण? 30 ते 35 दिवस. 30 ते 35 दिवस. याच्यात पण क्लायमेट ह्युमिडिटी कमी, म्हणजे नॉर्मली असली हेल्दी प्लांट हेल्दीसाठी तर तुमचा एक 5-10 दिवस लवकर पण येऊ शकतो. बरं. आता 1 एकर जर क्षेत्राचा विचार केला तर साधारण किती झाडं असतील इथे पूर्ण? 1 एकर मध्ये तुमचे 2000 प्लांट असतात. 2000 प्लांट असतात. ओके. एका झाडाचा विचार केला तर शेवटपर्यंत किती फळ मिळतात वर्षभरात आपल्याला? साधारण आता अशी ग्रोथ आणि ह्या पद्धतीची जर व्हरायटी असली तर आता कसं आहे, तुमचं टनेज घेण्यासाठी किंवा तुमचं फ्रूट घेण्यासाठी तेवढं तुमचं झाड पण मेंटेन पाहिजे. बरोबर. त्याची कॅपॅसिटी, त्याला डेव्हलप करणं, त्याची व्यवस्थित काळजी घेणं. आपण जर सर्व जर मेंटेन केलं तर तुम्हाला सेकंड इयर पासून 25 ते 30 किलो पर पोल अच्छा माल भेटू शकतो दुसऱ्या वर्षापासून. म्हणजे एका झाडापासून आपल्याला 25 ते 30 किलो हो. असे साधारण एका एकर मध्ये आपले किती? 500. हो, 500 पोल असतात ते. 500 पोल असतात. अच्छा, म्हणजे उत्पन्नात जास्त मिळणार हो, आपल्याला. 100%. आणि हे साधारण आता विचार केला की तुम्ही 5-6 वर्षापासून करताय तर एक 5-6 वर्षाचा जर अनुभव घेतला की आता तुमच्याकडे द्राक्ष शेती पण आहे किंवा इतर पिकं असतील अच्छा. तर या पिकाचा जर विचार केला तर तुम्हाला उत्पादनाच्या बाबतीत काय फरक जाणवला? आता जर कसं माहिती, हे सगळ्यात लो कॉस्ट, याला मजुरी फार कमी लागते, रासायनिक खतं याला कमी लागते, त्याच्यानंतर केमिकल फार कमी लागतं. ऍक्च्युली काय, ते पान साबर आहे, त्याच्यावरती केमिकल तुम्ही ऑब्झर्व करण्यासाठी काही नाहीच आहे, त्याला काहीच नाही, त्याच्यात काही जाणारच नाही मध्ये. त्याच्यामुळे त्याच्यावर कुठल्या प्रकारचे प्रॉब्लेम्स येत नाही. अतिशय कमी खर्चात, म्हणजे एकरी 50 ते 60 हजारात तुमचं 1 वर्ष निघू शकतं. म्हणजे 1 एकर साधारणपणे 50 ते 60 हजार रुपयाला खर्च होऊ शकतो. म्हणजे हा रोपाचा खर्च की सगळा? नाही, लागवडीनंतर 24 महिन्यानंतर तुम्हाला इयरली 50 ते 60 हजार रुपयात तुम्ही 1 वर्ष कव्हर करू शकता. अच्छा. आणि साधारण विचार केला तर जे पारंपरिक पीक आहे त्यांनाही तितकाच खर्च येतोय किंवा जास्त असू शकतो. आणि म्हणजे आज जर तुम्ही मार्केटमध्ये एक विचार केला का, फळांमध्ये, फळ शेतीमध्ये सगळ्यात कमी कॉस्ट फक्त ड्रॅगन फ्रुट्स. अच्छा. आणि सगळ्यात कमी पाणी लागणार आणि एकदम रिलॅक्स. आता जर विचार केला तर तुम्ही सांगितलं रेड ड्रॅगनला आता मार्केटमध्ये मागणी साधारणपणे काय मार्केटमध्ये भाव मिळतो सर? आता सर कसं माहिती का, आपण एक ॲव्हरेज जर केलं तर 60 ते 65 रुपये रेट आपल्याला ॲव्हरेज पडतोय. 60 ते 65. आता याच्यात कसं असते, मंडीवरती डिपेंड असतं. ड्रॅगन फ्रूट हाच मोठा प्रॉब्लेम झालाय का, ड्रॅगन फ्रूटचे बरेच फार्मर म्हणतात की मार्केटमध्ये उठाव नाही किंवा मंडी कमी आहे, आणि बरेच फार्मर व्हिडिओ बनवतात की मार्केट खूप छान आहे, तुम्ही प्लांटेशन करा, आपण लावल्यावरती आम्हाला रेट भेटत नाही, असे बरेच प्रॉब्लेम तयार होत आहेत. आम्ही पण ते ऐकतोय. ऍक्च्युली आपण पण रोपं दिलेली आहे, महाराष्ट्रात दिली आहे, इकडे रतलाम पर्यंत रोपं आपण पाठवली आहे, परत तिकडे गुजरात पर्यंत रोपं पाठवली. बरेच फार्मर फोन करतात की तुम्ही सांगितलं तर आम्हाला एवढे रेट भेटता आणि आता काय माहिती. याचं कारण असं आहे की सगळं क्लायमेट इश्यू आहे. बरोबर आहे. मागच्या वर्षी पाऊस पडला हा पूर्ण महाराष्ट्रात 2 ते 5 मे पर्यंत एक सरीकाचा पाऊस पडला, त्याच्यामुळे ते वन टाइम मार्केटमध्ये. आता कसं झालंय, आता तुम्ही कर्नाटक बघा, सांगोला बघा, यांचे 2-2 राऊंड हार्वेस्टिंग झाली. बरोबर. तर आपल्या इकडे फर्स्ट राऊंड आहे. मग तो एक आता बेनिफिट आहे. आणि सेकंड जर असं आहे का, ड्रॅगन फ्रूट असं आहे सर, हे स्वतः मार्केट डेव्हलप करणं फार गरजेचं आहे. आता महाराष्ट्रात जर विचार केला तर रोप अनेक जण ड्रॅगनचे देतात, पण त्याच्यामध्ये फसवणूक केली जाते किंवा खराब निघतात, त्यामुळे शेतकरी नुकसानीत जातात. त्यामुळे वारंवार या फळावरचा लोकांचा विश्वास उडत चाललाय. तर तुम्हाला एक सांगा की आता आपण महाराष्ट्रात ही रोपं देत आहेत का? हो, देतो. आता रोप तयार करण्याची पूर्ण पद्धत सांगा, ती कशा प्रकारची? आता आपण रोपं कसे बनवतो, रोपं बनवण्यासाठी कुठली पानांचा वापर करतो ते मी तुम्हाला दाखवतो. आता चला बघूया. हे बघा, आता आपण जे रोपं बनवणार आहे किंवा आपण जे आता रोपवरती बुकिंग आहे, आपण ज्या फार्मरला देणार आहे, ही जी पानं आहे, ही पानं आपण नाही घेत, ही कवळी पानं.
खरं पानं घेतोय आपण रोपांसाठी. मदर प्लांट एकदम स्ट्रॉंग आहे आपला. हे बघा ही पानं घेतोय आपण. अच्छा. प्रत्येक फार्मरला आपण जे काही आपण मार्गदर्शन करतो किंवा रोपं बनवतो ती याचीच बनणार आपली. हा मदर प्लांट तुम्ही बघू शकता, याच्यावरती पूर्ण ग्रीन कलर आहे, डार्क ग्रीन. एक तर झाड पूर्ण रोगमुक्त असलं पाहिजे, पूर्ण डार्क ग्रीन असलं पाहिजे. म्हणजे काय निकष काय असतात त्याचे पूर्ण? त्याच्यामध्ये स्टोरेज असतं ऍक्च्युली. अच्छा. ज्या वेळेस तुमचं रोप तुम्ही बनवता हम्म. आणि रोप लागवडीसाठी आपण पाठवतो त्यावेळेस ते एकदम फास्ट ग्रोथ करतं. कारण ही विगराईज व्हरायटी, हिला ग्रोथ खूप फास्ट आहे. तुम्ही आता आपण मागे पण चर्चा झाली की पानं खूप लांब लांब आहे, तिचे खूप लेंथ खूप मोठी. त्याच्यासाठी आपल्याला ते स्ट्रॉंग पानं पाहिजे, स्ट्रॉंग पानं पाहिजे. रोप. म्हणजे हे पान तुम्ही इथून तोडून घेताय हो, आणि त्यापासून रोप तयार करताय. त्याच्यापासून आपण रोप बनवतो. अच्छा. म्हणजे एक तर त्याचे निकष असले पाहिजे की झाड पूर्ण रोगमुक्त असलं पाहिजे, हिरवगार असलं पाहिजे आणि त्याच्यामध्ये स्टोरेज असलं पाहिजे. हे त्याचे निकष आहेत. आणि ते पान 2 वर्ष जुनं पाहिजे. जुनं पाहिजे. हा, ते पान नवीन नको. नवीन नकोय. ते 1-2 वर्षाचं किंवा 12-13 महिन्याचं तरी पण ते अगोदरचं पाहिजे. आता मला तुम्ही प्रत्यक्षात रोपं तयार केलेलं दाखवतो. हो, दाखवूया, बघूया आपण. चला. आपण हे रोपं बनवलेली आहे. ही पूर्ण सी व्हरायटीची रोप आहे. अच्छा. आता ही कधी तयार केली सर? आता ही पूर्णपणे याला तर 4 महिने झाले. 4 महिने झाले का? आता ही बुकिंग आहेत का पूर्ण? बुकिंग आहे, रोप बुकिंग आहे. हे ऑलरेडी बुकिंग. बरं, थोडं मला रोप काढून दाखवाल सर आता कसं आहे काय? तर ऍक्च्युली कसं आहे, त्याची रूट झोन इतकी पॅक झालेली आहे, ते आपण ट्राय करून बघूया. हे बघा. आता ही लागवड डायरेक्ट आपण करू शकतो? हो, तुम्ही डायरेक्ट प्लांटेशन करू शकता. किती दिवसापूर्वी तयार केली तुम्ही? या त्याला 3 ते 4 महिने झाले ना. अच्छा. म्हणजे आता रूट याला तयार झाले खाली. तुम्ही बघू शकता. आता कसं माहिती आहे, गेला ऍक्च्युली आपण पाणी कमी केलंय याच्यात. हे प्रॉपर रोप आहे सर? हो. हे जे रोप आहे, सी व्हरायटीचे रोप आहे. रोप बनवण्याच्या 2-3 पद्धती. आपण समोरच्या बुकिंग नुसार आपण रोप बनवतो. तर आमचे समोरचे जे फार्मर आहे त्यांना कमी खर्चात रोप पाहिजे होती, मग आपण त्यांना सॉइल मध्ये बनवले, मातीमध्ये. ओके. पण जर एखादा फार्मर आहे त्याला इमिजिएटली पाहिजे की 10 ते 15 दिवसात किंवा महिन्यात मला प्लांटेशन करायचे, मग आपण त्याला कोकोपीट ट्रे जरा वेगळ्या पद्धतीनं डेव्हलप करतो. काय फरक होतो त्याच्यामध्ये? त्याच्यामध्ये हेवी ग्रोथ तयार होते, रोप लवकर लागवडीसाठी तयार होतं, रूट झोन ऍक्टिव्ह फास्ट होतं कोकोपीट मध्ये. आणि मातीमध्ये जरा वेळ लागतो, पण मग कसं आहे, शेवट जशी रिकमेंड असली तसं आपण त्यांना बनवतो. आतापर्यंत तुम्ही महाराष्ट्रात कुठे कुठे रोपं दिली सर? आपण आता नाशिकमध्ये रोपं दिली, त्याच्यानंतर दिंडोरी, तिकडे गुजरातला रतलामला आपली नर्सरी एक. अच्छा. तिथं आपला मित्र आहे, तो तिथं नर्सरी बघतो. तिथं आपण आता 30,000 प्लांटची रोपं बनवलेली. बरं. आणि ऍक्च्युली त्यातले 25,000 बुकिंग पण झालेली. घरपोच डिलिव्हरी असते, 1 वर्ष पूर्ण मार्गदर्शन असतं. तुम्ही कॉलद्वारे, व्हिडिओ कॉल, फोटो, त्यानुसार आपण त्यांना मार्गदर्शन करतो फ्री ऑफ कॉस्ट. म्हणजे एकदा रोपं दिली तर त्याची जबाबदारी तुमचीच आपली 100%. आता आपण इथं बघू शकता, आता तुम्ही प्लॉट पण आहे आपल्याकडं, आपण जे डेव्हलप केले ते आपण बघूया थोड्यात ते पण. तर शेतकरी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये अगदी ड्रॅगन फ्रुट्स बद्दल सरांनी आपल्याला संपूर्ण माहिती दिलेली. याच्यामध्ये अगदी जमिनीची निवड असेल, हवामान असेल किंवा रोपाची निगा कशी राखली पाहिजे आणि हार्वेस्टिंग पर्यंत संपूर्ण मार्गदर्शन त्यांनी या ठिकाणी आपल्याला केलेलं आहे. महाराष्ट्रातील ज्या शेतकऱ्यांना या फळाची लागवड करायची असेल त्यांच्यासाठी आपण सरांचा नंबर अगदी स्क्रीनवर दिलेला आहे, डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे, त्यांच्याशी संपर्क करू शकता आणि या शेतीविषयी अधिकची माहिती तुम्ही त्यांच्याकडून जाणून घेऊ शकता. धन्यवाद.